नमस्कार, आपण पाहत आहात KRS मराठी. महाराष्ट्राच्या रेल्वे क्षेत्रात सध्या एक ऐतिहासिक बदल घडत आहे. हा बदल फक्त प्रवासाचा नाही, तर राज्याच्या विकासाचा वेग ठरवणारा आहे. एक आकडा ऐकून तुम्ही थक्क व्हाल, 90,000 कोटी रुपये. होय, 90,000 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्राच्या रेल्वे इतिहासातील एक मैलाचा दगड ठरणार आहे. ही गुंतवणूक 40 पेक्षा अधिक रेल्वे प्रकल्पामध्ये केली जात आहे. हे केवळ दुरुस्ती नाही, तर रेल्वे क्षमतेत प्रचंड वाढ करणारी योजना आहे. आता प्रश्न असा आहे, इतका मोठा निधी आला तरी कसा? फक्त 10 वर्षापूर्वी महाराष्ट्राला रेल्वेसाठी दरवर्षी सरासरी 1,112 कोटी रुपये मिळत होते. आज ही रक्कम थेट 24,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे, म्हणजे जवळपास 20 पट वाढ. हे सर्व प्रकल्प मुख्यतः 3 प्रकारांमध्ये विभागले गेले आहेत. पहिला, 11 ठिकाणी नवीन रेल्वे लाईन. दुसरा, 12 ठिकाणी अरुंद गेजचे ब्रॉड गेजमध्ये रूपांतर. आणि तिसरा, 25 ठिकाणी डबलिंग आणि मल्टीट्रॅकिंग. मल्टीट्रॅकिंग म्हणजे नेमकं काय? जसं रस्त्यांवर एक लेन वाढवली की ट्रॅफिक कमी होतं, तसंच रेल्वेमध्ये एकाऐवजी 2, 3 किंवा 4 ट्रॅक टाकले जातात. यामुळे गाड्यांची संख्या वाढते आणि वेळेवर धावणं शक्य होतं. या विकासाचा सर्वात मोठा फायदा माल वाहतुकीला होत आहे. JNPT बंदर आता थेट दिल्ली NCRशी जोडलं गेलं आहे. यामुळे आयात निर्यात वेगाने आणि कमी खर्चात देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. महाराष्ट्रातील 100% जमीन संपादन पूर्ण झालं आहे. BKS स्टेशनचं काम सुरू आहे आणि विक्रोळीतील शाफ्टचं काम वेगात आहे. समुद्राखालून जाणाऱ्या 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचं खोदकामही पूर्ण झालं आहे. मुंबईची खरी जीवनरेषा म्हणजे मुंबई लोकल. MUTP प्रकल्पाअंतर्गत 12 वेगवेगळे प्रकल्प एकाच वेळी सुरू आहेत. हे सर्व बदल फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत. गेल्या 11 वर्षात देशभरात 35,000 किलोमीटर नवीन रेल्वे ट्रॅक टाकण्यात आले. 51,000 किलोमीटरपेक्षा अधिक रेल्वे मार्गांचं विद्युतीकरण झालं आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेही मोठा बदल झाला आहे. जुने ICF डबे आता आधुनिक LHB डब्यांनी बदलले जात आहेत. अपघात झाल्यास हे डबे एकमेकावर चढत नाहीत, म्हणून प्रवास अधिक सुरक्षित झाला आहे. इतकी मोठी गुंतवणूक, इतके मोठे प्रकल्प, पण खरा प्रश्न असा आहे, या सगळ्यांचा महाराष्ट्राच्या आर्थिक विकासावर खरंच किती परिणाम होणार? कारण याच उत्तरावर या सर्व प्रकल्पांचं खरं यश ठरणार आहे. धन्यवाद. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि KRS मराठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.